नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ अशिता। वक्त हो गया है खास खबर का। नायगांव स्थित सरकारी अनुसूचित जाति एवं नवबौद्ध छात्रावास के छात्रों को सरकार के नियमों के अनुसार भोजन और मूलभूत सुविधाएं नहीं मिल रही, जिससे वे अधूरा भोजन खाकर भूखे रहने को मजबूर हैं। छात्रों ने जब अधीक्षक से शिकायत की तो उन्होंने ठेकेदार से बात की, लेकिन ठेकेदार ने दुर्व्यवहार करते हुए कहा, मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। वहीं छात्रों ने बताया कि उन्हें नाश्ता और पीने का पानी तक ठीक से नहीं मिलता। वॉशिंग मशीनें खराब हैं, जिससे पढ़ाई छोड़कर कपड़े धोने जाना पड़ता है और लाखों रुपए के व्यायाम उपकरण अनुपयोगी पड़े हैं। छात्रों ने नायगांव पंचायत समिति परिसर में प्रदर्शन कर अपनी पीड़ा जताई, लेकिन ना ही प्रशासन और ना ही किसी अधिकारी ने कोई संज्ञान लिया, जिससे छात्रों और उनके अभिभावकों ने भारी नाराजगी है और अब मांग की जा रही है कि जनप्रतिनिधि और समाज कल्याण विभाग के उच्च अधिकारी इस पूरे मामले की जांच कर दोषियों पर सख्त कार्रवाई करें। आपण वसतिगृहाच्या स्वयंपाक रूम मध्ये आलेलो आहोत। हे स्वयंपाक करणाऱ्या मावशी आहेत। तुमचं नाव सांगा एक वेळेस अजून। रोहिणी राजरत्न जोंधळे। अच्छा, रोहिणी राजरत्न जोंधळे या नावाच्या महिला इथं 2 वर्षापासून स्वयंपाक करण्यासाठी आहेत। आम्ही जेव्हा विचारलो, मुलांची तक्रार आहे बाबा जेवण ज्या प्रकारे भेटायला पाहिजे शासनाच्या नियमानुसार ते क्वालिटीचं जेवण अजिबात भेटत नाहीत। मुलांनी जेव्हा यांच्याकडे स्वयंपाकी मावशीकडे जेव्हा तक्रार केली, बाबा आम्हाला पहिलेच सारखं जेवण देत नाहीत, यांनी कॉन्ट्रॅक्टदारला पण त्या जेवणाविषयी मुलाच्या तक्रारीविषयी बोलले असता तर कॉन्ट्रॅक्टदारचं असं म्हणणं आहे की तुम्हाला नोकरी करायची असेल करा, तुम्हाला याच्याशी काही देणे घेणे नाही, आपलं काम आपण करायचं, असं कॉन्ट्रॅक्टदारचं म्हणणं आहे। तर बघू शकता एखादी विद्यार्थी या इथं विद्यार्थ्याला बोल बाया जेवणाची क्वालिटी। तू किती वर्ष, तुझं नाव सांग। अनिकेत आनंदावणी। अनिकेत आनंदावणी कोण्या वर्गात? 12वी। किती वर्षापासून आहे तिथं? गेल्या वर्षाला। अच्छा, गेल्या वर्षीच्या जेवणामध्ये आताच्या जेवणामध्ये काय आहे का फरक? काय फरक आहे सांग। गेल्या वर्षी चांगले जेवण भेटत गेले। अच्छा, या वर्षी भेटत नाही। त्याच्याविषयी कोणाला काही तक्रार केल्या? केली। कुठं? वॉर्डन सरला। अच्छा, वॉर्डन सरला तक्रार केल्याच्या नंतर वॉर्डन सर काय म्हणले? बोलले होते मेसवालेला। त्याने म्हणले एवढं चार्जेस करून घ्या। अच्छा, विद्यार्थ्यांनी जेव्हा वॉर्डनला जेवणाविषयी तक्रार केली असता कॉन्ट्रॅक्टदार जे या हॉस्टेलचे आणि MS चे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांचं म्हणणं ॲडजस्ट करून घेणे मजानं काही चांगली क्वालिटी आणि जे पाहिजे देणं होत नाही, असंच म्हणणं आहे ना। तुम्हाला कोण्या अधिकाऱ्याकडे जायचं असलं द्या, तक्रार करा, असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे का? अनेक वेळा तुम्ही तक्रार कोणाकोणावरची तक्रार केली, वॉर्डनच्या नंतर इतर बाहेर कोणी अधिकाऱ्याशी केले संपर्क? तुझं नाव सांग। सूरज अशोक पवार। अच्छा, सूरज अशोक पवार कोण्या वर्गात आहेस? 12वी। किती वर्षापासून? मी तिथं 8वीला आलो। अच्छा, 8वी पासून आहेस इथं। तू ज्या वेळेस 8वीला आलास आणि 8वीच्या आता 12वीला आहेस, 4 वर्षाच्या काळामध्ये काय जेवणामध्ये बदल झाला असं वाटते? झालं यार, ते थोडं बरोबर भेटत नाही जेवण। अच्छा, पहिलं जेव्हा 8वीला आलं कॉन्ट्रॅक्टदार जेवण बनवणारा दुसरा होता का? होता। बरं, आता ते कॉन्ट्रॅक्टदार बदलल्याच्या नंतर जेवणामध्ये फरक पडले का? ओके, काय बदल आहे? म्हणजे बरोबर भेटत नाही टायमावर, आणि ते काय जेवढं लागते म्हणजे जे मेनू मध्ये आहे तेवढं भेटत नाही। अच्छा, शासनाच्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की सांग। GR मध्ये जेवढं आहे तेवढं भेटत नाही। अच्छा, शासनाच्या GR नुसार मेनू मध्ये जे आयटम आहेत द्यायला पाहिजे विद्यार्थ्याला ते तर भेटतच नाही, आणि जे क्वालिटी क्वांटिटी पाहिजे ते पण भेटत नाही। त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही भाज्या करणं आणि कशाही पद्धतीने करणं। विद्यार्थ्यांनी अनेक वेळा जे या शासकीय वसतिगृहाच्या वॉर्डन आहेत त्यांना तक्रार केली, पण त्यांचे बी कोणी वॉर्डन बी ऐकून घ्यायला तयार नाहीत। आणि कॉन्ट्रॅक्टदारला विद्यार्थ्यांनी तक्रार केली असता तुम्हाला कोणी अधिकाऱ्याकडे जायचं असलं जा, हेच क्वालिटी मी देणार, असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे। नमस्कार, मी सी न्यूज भारत नायगाव नांदेड प्रतिनिधी मारुती पुट्टवार। आज आपण आलेलो आहेत शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये, जे की मुलांसाठी आलेला होता। आपण मुलांच्या जेवणाविषयी हेळसांड होत आहे, तर आपण मुलांशी जाणून घेऊ। तो नाव सांग। चंद्रकांत बनसोडे। चंद्रकांत बनसोडे, काय प्रॉब्लेम? ते कालच्या दुपारी जेवणाचे जर कमी देत होते जेवायला, फक्त पिसा कमी देत होते, जे काय नियमाप्रमाणे आहे ते देत नव्हते। आता नियमाप्रमाणे जे जेवण पाहिजे ते मुलांना भेटत नाही। किती टाईम जेवण भेटतं? सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी
सकाळी नाश्ता किती वाजता भेटतो? सकाळी 7ला भेटतो. म्हणजे आता जे सकाळी 7ला भेटतो, जे 12वीची मुलं आहेत त्याला लवकर जाण्यासाठी लवकर करतात. जेवण दुपारी भेटतो 1-2. जेवण बरोबर भेटते. जेवणामध्ये काय भेटतं? भात, 2 भाज्या, 1 वरण, चपाती. चपाती चांगली राहते, वरण वगैरे काही भाजीबद्दल प्रॉब्लेम होता? भाजी ती काय नाही, चांगली राहते. हां. तक्रार कशाची होती? ते कालचे क्वांटिटी कमी देत होती. अच्छा, किती पाहिजे? जे नियमामध्ये आहे ते देत नव्हती, कमी देत होती. अच्छा, जे मध्ये आहे ना, फळं वगैरे देतात. फळं देतात. त्या मुलाला शासनाच्या सकाळी ज्यानुसार अंडे देतात. 250 ग्राम असं नॉनव्हेज जे 8 दिवसाला राहते, 1 दिवसामध्ये 8 दिवसाला राहते. बुधवारी रविवारी. हा. अच्छा, बुधवारी चिकन आणि रविवारी मटण असं फिक्स करते यांना. ते 250 ग्राम एका मुलाला जे द्यायला पाहिजेत होते ते न देता कमी देत आहे. कॉन्टॅक्ट असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना तुझं? हां, बरोबर. अजून कोणाचं म्हणणं मांडायचे? तक्रार केल्यावर काय मला विचारायचे? काय केलं तुम्ही? कुठं कोणाशी कमी जेव्हा तुम्हाला जेवणामध्ये नॉनव्हेज देत होते तेव्हा कोणाकडे गेले तुम्ही? सरला सांग. कोणते सर? म्हणजे वार्डन सर. वार्डन सरचे नाव सांग. गंभीर सर. गंभीर पूर्ण नाव माहीत नाही? अच्छा, गंभीर सर वार्डन. आणि नंतर काही कॉन्टॅक्टदारला बोलले? सरच बोलले. कॉन्टॅक्टदारला बोलले नाही? हां, बोलले. सर बोलले तर आम्ही बोलले. काय तुम्ही बोलले तो काय? तो तेवढंच भेटते मला. जेवढं आता देतात तेवढंच घ्या म्हणून. अच्छा, आम्ही दिले तेवढं द्या, खायचं. किती पीस होते? जा, असं किती पीस? 3 पीस त्याच्यात. नियमानं 250 ग्राम नॉनव्हेजचे पीस द्यायला पाहिजेत. पण हे जेव्हा हॉस्टेलचे अधीक्षक आहेत जी त्यांना बोलले आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलले असता विद्यार्थ्यांनी तक्रार केली असता त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही तुम्हाला जे काही 2-3 पीस देतो तेवढंच भेटते. तुम्हाला कोणाकडे जायचं असेल तर जा, काय होत असेल करा, खाऊ वाटलं खा, आता न खा, असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. मेसवाल्याचं म्हणणं. मेसवाल्याशी यांनी जेव्हा तक्रार केली विद्यार्थ्यांनी त्या नॉनव्हेज जेवणाविषयी, तर त्यांना त्याची तक्रार समजूत न घेता उलट यांच्याशी उद्धटपणे बोलले, उद्धटपणे वागले आणि तुम्हाला कुठं तक्रार करायची ते करा. मी सी न्यूज भारत प्रतिनिधी मारुती पुत्रवाड नायगाव उन्हाळे. वॉशिंग मशीन पण बंद आहे. वॉशिंग मशीन नाही, पियाचं पाण्याची व्यवस्था नाही. हा सर, खेळायचं साहित्य दिलं नाही 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं खेळायचे साहित्य नाही. शासनाकडून दर वर्षाच्या वर्षाला साहित्य द्यायचं म्हणणं आहे. हा 3 वर्षापासून तुम्हाला तुमच्या मुलाला त्याच्यात प्रकारचं सर, तूप पण दिले नाही 2 वर्ष झालं. तूप अच्छा, तूप पण नाही. हा GR मध्ये आहे परंतु देणार. जीआर मध्ये सगळ्या गोष्टी असतात. जीआर प्रमाणे काही बी देत नाही तुम्हाला. हा. त्याच्याविषयी तक्रार केली का कोणाकडे? सर, वार्डन करते. वार्डनचे नाव सांग. वार्डन काय नाव? गंभीर सिंबटवाड. अच्छा, गंभीर सिंबटवाड हे हॉस्टेलचे वार्डन आहेत का? इकडे हे काय आहे? सर, वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन फक्त स्टोर साठी आहे, चालू नाही काही. हा चालू नाही सर. बघू शकता. कशाची वॉशिंग आहे? कपडे धुवायचे सर. कपडे धुवायची मशीन हा बंद आहे सर. हा सर, गेल्या वर्षीपासून सर. आता कपडे कोण धुते? आम्ही हातानं. स्वतः हाताने धुता. हो त्याची तक्रार केल्या सर, वार्डन कडे केल्या. समजीत तक्रार. वॉशिंग मशीन 2 वर्षापासून बंद असून विद्यार्थ्यांनी तक्रार केली, पण विद्यार्थ्याच्या तक्रारीत कोणी दखल न घेता विद्यार्थी हाताने कपडे कसे घेतात? आता स्वतः हाताने हा. व्यवस्था कशी आहे पिण्याची? पाण्याची व्यवस्था नाही, फिल्टर पाणी भेटते. सर आजच चालते. किती दिवसानंतर? 15 दिवस. हा 15 दिवस. शाळा चालू झाल्याच्या नंतर पूर्वी कोणतं पाणी होतं? साधं बोरचं पाणी प्यायला देत होतं असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. ओके, आपण बघू शकता हे वसतिगृहाची जिम आहे जी विद्यार्थ्यासाठी शासनातर्फे विद्यार्थ्याचं शरीर तंदुरुस्त राहावं या हेतून शासनाने लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यासाठी बनवलेली जिम
पण जिमचं सामान बघू शकता अस्तव्यस्त, मच्छर आणि असे यावेळेला विद्यार्थ्याची तब्येत सुधारण्याऐवजी उलट बिघडणार एक विद्यार्थी या कोणीतरी याच्यापैकी या बघू शकताय सामान साहित्य धूळ चढलेली याच्यावर लाखो रुपये खर्च. बोल भया इथं लाईटची व्यवस्था आहे का? पंख्याची व्यवस्था नाही, पंखा पण नाही. नाव सांग तुझं पहिल्यांदा. कुडकेकर आशिष मारुती. कोण्या वर्गात आहेस? 12वी. हा, कुडकेकर आशिष मारुती त्या शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी असून हा 12वी मधला विद्यार्थी आहे. इथं तुम्ही जिम विषयी बोलले नाही अधीक्षकाला? बोलल्या चांगलं कोणी करत नाही. पहिले एकदा चांगल्या होत्या आम्ही. अच्छा, गेल्या वर्षी पण सांगल्या होत्या सर की मशीन खराब झालेली आहे, ते पण मशीन खराब झालेली आहे, त्यांना म्हणल्या होत्या तरी ते नीट करत नाही. अच्छा, यांचं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे या जिम विषयी शासकीय वसतिगृहाचे जे अधीक्षक आहेत वार्डन आहेत त्यांना अनेक वेळा तक्रारी केली पण याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. ते बघू शकताय 6 महिने हिंग कबाडखाना असल्यासारखी ही जिम आहे विद्यार्थ्याची. बघू शकता तब्येत सुधारण्याऐवजी तब्येत उलट बिघडणारच हिंग बघू शकता अस्तव्यस्त सामान पडलेले आहे. आता अशा अवस्थेत कबाडखाना दिसायला असं दिसू लागलं. हे विद्यार्थ्यांनी याविषयी अनेक वेळा वार्डनशी बोलले पण यांच्याकडे कोणी बी लक्ष द्यायला तयार नाही. लाखो रुपये खर्चून शासनानं विद्यार्थ्याचे शरीर तंदुरुस्त राहावं या हेतून हे जिम या वसतिगृहाला दिलेले असतात पण त्याचा काही फायदा होत नाही. कबाडखान्याच्या हालतमध्ये आहेत बघू शकता तुम्ही. सामान अस्तव्यस्त पडलेले आहेत. हे हे बघा भंगारखाना असल्यासारखं हे जिमचं अवस्था आहे. हे बघा हे बघू शकता. हे विद्यार्थी बघू शकता. हे किती दिवसाखाली जिम बघा. जिम विषयी विद्यार्थ्याचं म्हणणं आहे बरेच वर्षापासून असेच आहे. आम्ही बोललेला होता पण आम्हाला कोणी प्रतिसाद द्यायला तयार नाही, कोणी अधिकारी याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे बघू शकता मेस मध्ये आलेला होता आपण. तुमच्याकडे होते मला दिल्यावर का देत नाही तुम्हीच चौकशी होणार. किती लोक किती विद्यार्थी तुम्ही मेसचे आचारी? मला विद्यार्थी जेवण येऊन आहे. किती विद्यार्थी? 8वी ते 12वी आहे ते 10 तर त्याला तिकडे आपलं सांगा नाव सांगा. जोंधळे. तुम्ही किती दिवसापासून आहे इथं स्वयंपाक बनवण्यासाठी? अच्छा, 2 वर्ष झाले. किती मुलं आहेत आता सध्याला? 20-25 मुलं आहेत का? त्यांना सकाळी नाश्त्यामध्ये काय देतो? पोळी, हा, कधी उपमा, कधी मटकी. अच्छा, खिचडी, कधी खिचडी पोटभर देतो का? आणि दुपारी किती वाजता जेवण राहते? दुपारी 1 ते 1:30. 1 ते 1:30. 1:30च्या टाइमला जेवायला काय राहते? जेवायला भात, वरण, भाज्या, पोळी, पापड. पोटभर? हो, पोटभर.
बरं, मुलांचं म्हणते बाबा भाज्या वगैरे काही समाधानकारक होत नाहीत जेवणात. ते कसं होतं सर, ते तिकडलं आणि इकडलं एकाच होतं म्हणून जे भाज्याची क्वालिटी पाहिजे तशी मुलं म्हणतात आम्हाला पहिल्यासारखं जेवण भेटणार चाललंय. तक्रार कोणाशी करावं, तक्रार करत असत तर आम्ही आरेरवीची भाषा आमच्यासोबत वापरत आहेत. काय म्हणता तुम्ही कॉन्टॅक्टदारला म्हणले नाही असं विद्यार्थी म्हणत आहे म्हणून अन्ना चालेल. तुम्ही स्वयंपाकी तुम्ही असून तुम्हाला विद्यार्थी म्हणल्यापरी तुम्ही त्या कॉन्टॅक्टला म्हणलं, कॉन्टॅक्टदार तुमचं ऐकणं चालेल. आता मुलं तुम्हालाच म्हणतात ना तुम्ही बनवणार आहे आणि एवढी स्वच्छता बी दिसणार त्याला इथं. आता हे कसं आहे सर, हे पहिलं तिकडलं आणि हे एखादं तिकडलं म्हणजे कोणी कळलं निवासी आणि हे तिकडलं, हे दोन्ही एखादं तिकडलं किचनचं काम चालू होतं हा म्हणून ते आता इकडे आल्यामुळे थोडंसं हे झालेलं काम. हा बर ओके. हॉस्टेलमध्ये आलेला होता, मुलांच्या रूममध्ये ती अवस्था बघू शकता. एक गाद्या नाहीता, नंतर मुलांचं म्हणणं बेडशीट नाहीता वर, नंतर त्याला पांघरण्यासाठी काही दिलेलं नाही आणि पंखे पण चालू. पंखे चालू आहेत का? पंख्याविषयी तक्रार केल्या का? त्याला वार्डन जे आहेत या हॉस्टेलचे त्यांना आणि तक्रार करून असंच पंखे एक बी पंखे चालू बोर्ड पण चांगले आहेत. हे बघा, हे बोर्ड विषयी बघू शकता. हे बघू शकता बोर्ड. बाथरूम मध्ये लाईट नाही. ओके, बाथरूमची व्यवस्था बघते. बाथरूम मध्ये लाईट नाही, कवाडे नाही, दरवाजा नाही. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे बाथरूम मध्ये दरवाजा नाही, पाणी पण येत नाही. पाणी इथं वाये टाकले पण त्याला पाणीच येत नाही. पाणी नाही, लाईट नाही. हे बघा, पाण्याची व्यवस्था नाही, वॉश बेसिन आहे पण पाणी नाही. इथे लाईट नाही. नाही बघा, लाईटची व्यवस्था नाही. संध्याकाळी उठल्याच्या नंतर लाईट पण नाही, पाणी पण नाही. अशी पहिली अवस्था या हॉस्टेलची आहे. पंखे शोसाठी लावून ठेवले, पंखे आहे का पण पंख्याला कनेक्शन नाही, पंखे चालू नाहीत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. या पंख्याविषयी अनेक वेळा तक्रार केली, वार्डन शिकवण्याची कोणी दखल घ्यायला तयार नाही. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे बाबा आम्हाला कोणी वाली आहे की नाही. हे लाखो रुपये खर्च करून या विद्यार्थ्यासाठी देशाचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांना विचारतात पहिले सरकार IAS IPS अधिकारी करते. शासन अशा वसतिगृहासाठी लाखो कोट्यावधी रुपये खर्च करत आहे, पण इथं नायगाव येथे कसल्याच प्रकारची व्यवस्था देत नाही. हे बघा, पंखे आहेत का पण पंखे चालू पण नाही. मी सी न्यूज भारत प्रतिनिधी मारुती पुट्टेवाड, नायगाव, नांदेड. नांदेड़ नायगांव से सी न्यूज संवाददाता मारुति पुट्टेवाड कुटुंबकर की रिपोर्ट। छात्रावास की बदहाल स्थिति सरकार की योजनाओं पर सवाल खड़े कर रही है। अब देखना होगा कि जिम्मेदार अधिकारी छात्रों की आवाज कब तक सुनते हैं और क्या ठोस कदम उठाते हैं। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।